लग्नात हुंडा कमी दिला तसेच ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून 2 लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता। या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार कचरू किसन घुले वय वर्ष 50 राहणार पांडुरंग नगर MIDC बीड यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांची मुलगी संध्या हिचं लग्न 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्या सोबत झालं होतं। लग्नात 4 लाख रुपये हुंडा, 1 तोळा सोनं आणि संसाराचे साहित्य देण्यात आले होते। यासाठी वडिलांनी आपली 2.5 एकर जमीन ही विकली होती, परंतु लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या लोकांनी तिला तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पायाने घरात यश आलं नाही असं म्हणून टोमणे मारणे व छळ करणे सुरू केले। तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी आणखी 2 लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती। पती पवन हा संध्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व शिवीगाळ करत होता। छळाला कंटाळून ती काही महिने माहेरीही राहिली होती, मात्र गरीब परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी समजूत घालून पुन्हा तिला सासरी पाठवले। 8 जून 2026 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनमधून मुलीच्या वडिलांना फोन आला की विहिरीच्या पाण्यामध्ये संध्या हिच्या चपला सापडल्या असून ती बेपत्ता आहे। नातेवाईकांनी कुटेवाडी शिवारातील विहिरीवर धाव घेतली असता पोलिसांना विहिरीच्या पाण्यात संध्या हिचा मृतदेह तरंगताना आढळून आला। मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात आणल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली। मृत संध्या हिच्या डोक्यावर, मध्यभागी व बाजूला कुठल्या तरी धारदार शस्त्रानं घाव केल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या। तसेच तिच्या डोक्यावर, हातावर आणि पायावरही जखमांच्या खुणा होत्या। सासरच्या लोकांनीच तिची हत्या करून अपघात किंवा आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप वडिलांनी केलाय। मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। यामध्ये पवन आसाराम कुटे पती, आसाराम कुटे हा सासरा, सुनंदा आसाराम कुटे तिची सासू, सर्व राहणार कुटेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आता पिंपळनेर पोलीस करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।